शबाद शलोम सर्वांना. सो कालपासून ज्या प्रश्नावरती चर्चा चाललेली आहे, सो त्याचं थोडं कन्क्लुजन जे आहे ते मी आता रेकॉर्ड करत आहे. अनेकांनी पार्टिसिपेट केलं, अनेकांनी आपलं मत प्रगट केलं किंवा वचनांचे रेफरन्स दिले आणि काही गोष्टी सांगितल्या. सो प्रभू तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो आणि तुम्ही उत्सुकता दाखवली ह्या ॲक्टिव्हिटीबद्दल. सो आय एम हॅपी अबाउट इट. आणि आपण ही ॲक्टिव्हिटी आजचा जो क्वेश्चन आहे, हा इथे क्लोज करणार आहोत. ह्याच्यानंतर ज्यांना पाहिजेल आहे ते नेक्स्ट क्वेश्चन टाकू शकतात. सो जो प्रश्न होता निलेश ब्रदरांचा, त्यांनी विचारलं होतं मत्तय कृत शुभवर्तमान याच्या 26व्या अध्यायामधून होतं प्रश्न तो. आणि त्यांनी 39चे वर्स आहे 39 वचन त्याच्याबद्दल सांगितलं होतं, प्रश्न विचारला होता. सो सर्वात प्रथम म्हणजे मी नेहमी सांगते तसं सांगेल, की कुठल्याही पवित्र शास्त्रभागाचा जेव्हा आपण अभ्यास करतो, तर त्यावेळेस फक्त एखादं वचन घेऊन आपण त्याच्यावरून तर्क-वितर्क करू शकत नाही. कमीत कमी त्याच्या अगोदरचे नंतरची 3-3 वचनं म्हणजे आणि ते वचन असे कमीत कमी 7 वचनांचा तो पॅराग्राफ तरी वाचलाच पाहिजेल आपण किंवा कन्सिडर केलाच पाहिजेल त्या वचनाचा अर्थ लावण्यासाठी. किंवा कधी-कधी असतं संपूर्ण अध्यायाचा संदर्भ आपल्याला घ्यावा लागतो. कधी-कधी संपूर्ण पुस्तक जे आहे त्याचा संदर्भ घ्यावा लागतो. अगोदरचे, नंतरचे काही अध्याय आहेत त्यांचा संदर्भ घ्यावा लागतो किंवा कधी-कधी पवित्र शास्त्रातील वेगवेगळ्या वचनांचा अशा अनेक प्रकाराने अभ्यास करता येतो. परंतु कुठल्याही एक वचन फक्त घेऊन त्याचा डायरेक्ट अर्थ सांगणं हे चुकीचं आहे आणि वचनाचा अर्थ आपण वचनांमधूनच लावायचा असतो. सो हे जर वचन मला अभ्यास करायचा असेल 39वं वचन, तर तो पूर्ण जो शास्त्रभाग आहे 36व्या वचनापासून ते 46व्या वचनापर्यंतचा, जे संपूर्ण 10 ती वचनं आहेत, की जे गेत्सेमानी बागेमध्ये प्रभू येशू ख्रिस्त होता आणि त्या ठिकाणातली संपूर्ण जी घटना आहे त्याचा आपल्याला अभ्यास करणं किंवा ते कन्सिडर करणं हे आपल्यासाठी फार गरजेचं आहे आणि फार महत्त्वाचं आहे. अर्थात हा जो शास्त्रभाग आहे किंवा ही जी घटना आहे याच्याबद्दल मत्तय, मार्क, लूक, योहान ह्या 4ही शुभवर्तमानामध्ये सांगण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणातले सुद्धा आपण संदर्भ घेऊ शकतो. परंतु आज मी ते सर्व घेणार नाही, कारण मग एकदम मोठं प्रीचिंगच होऊन जाईल. सो मी फक्त काही गोष्टी थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे. सो प्रभू येशू ख्रिस्ताला जेव्हा धरून देण्यात आलं आणि त्याच्या अगोदरचे सुद्धा ह्या शास्त्र भाग आहे, त्याच्याच अगोदरचा मत्तय 16 जर आपण वाचलं तर तिथं सुद्धा आपण पाहतो की पेत्रानी प्रभू येशू ख्रिस्त हा म्हणजे येशू हा ख्रिस्त आहे ही कबुली दिली आणि त्याच्यामध्ये आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त यांनी स्वतः त्याचं मरण आणि पुनरुत्थान याच्याबद्दल भविष्य केलेलं आहे. पुन्हा येशूचं रूपांतर झालेलं आहे 17व्या अध्यायामध्ये. त्या ठिकाणामध्ये सुद्धा आहे. 17व्या अध्यायाचंच प्रभू येशू ख्रिस्तानी पुन्हा एकदा त्याच्या मृत्यूबद्दल भविष्य केलं होतं. सो त्यांनी त्या गोष्टी परत एकदा सांगितल्या आहेत आणि त्याच्यानंतर जे आहे ते आपण पाहतो की मत्तय कृत शुभवर्तमान ह्याचा 20वा अध्याय आहे. तिथं पण येशूने आपल्या मृत्यूबद्दल तिसऱ्यांदा केलेली जी भविष्यवाणी आहे, मी फक्त मत्तयच्या पुस्तकाबद्दल बोलते. सो तिथं सुद्धा प्रभू येशू ख्रिस्तानी सांगितलेलं आहे. मत्तय 21 जर आहे, यरुशलेमेमध्ये जयोत्सवाने त्याचा प्रवेश जो आहे, हे सुद्धा फार महत्त्वाचे ह्या संदर्भामधला अध्याय आहे आणि तो सुद्धा आपण पाहणं आणि वाचणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जर आपण पाहतो तर मत्तय 22 मध्ये सुद्धा पुनरुत्थानाविषयी प्रभूने डिस्कशन केलेलं आहे. त्याच्यानंतर मसीहा कोण आहे ह्याच्याबद्दल सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त बोललेला आहे आणि त्याच्यानंतर जे आहे मत्तय
23च्या शेवटचा जो पॅराग्राफ आहे त्याच्याबद्दल यरुशलेमेच्या भविष्याबद्दल प्रभूने जे दुःखोद्गार काढलेले आहे आणि मंदिराची धूळदाण होणार आहे, युगाची समाप्ती होणार म्हणजे शेवटच्या काळाबद्दलचे सुद्धा प्रभू येशू ख्रिस्तानी मत्तई 24 मध्ये पूर्ण भविष्यवाणी सांगितलेली आहे. जागृतीची आपल्याला किती आवश्यकता आहे याबद्दल सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर त्याने मत्तई वर्तमान 25 जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणामध्ये जे एकदम अल्टिमेटम किंवा सर्वात शेवटची गोष्ट म्हणजे न्यायाचा दिवस आहे, त्याच्याबद्दल सुद्धा प्रभू येशू ख्रिस्तानी सांगितलेलं आहे आणि तिथून पुढं मग प्रभू येशू ख्रिस्ताला मारण्याचा कट झाला आणि या 26व्या अध्यायातच जेव्हा बेथानी इथं प्रभू येशू ख्रिस्त होता, तर ती जी स्त्री आहे अलाबास्त्र कुपी घेऊन आली होती तिथं सुगंधी तेलाची आणि तिने त्याच्या पायावरती ते ओतली आणि आपल्याला ते स्टोरी पूर्ण माहिती आहे. परंतु तिथं सुद्धा प्रभूने काय म्हटलं, की हिने सुगंधी तेल माझ्या शरीरावर ओतले, हे माझ्या उत्तर क्रियेसाठी केलेले आहे. हे त्यांनी सांगितलं. म्हणजे पुन्हा उत्तर कार्य म्हणजे प्रभूच्या मरणानंतर जे स्त्रिया त्याच्या शरीराला सुगंध लावण्यासाठी गेल्या होत्या आपल्याला माहिती आहे. पण त्यांना प्रभू पुनरुत्थित झालेला त्या ठिकाणामध्ये कळालं. सो त्या कार्याबद्दल सुद्धा प्रभूनी सांगितलेलं आहे. आणि मग यहुदा इस्करियोतनी फितुरी केली आणि मग त्याच्यानंतर आपण शेवटलं भोजन पाहतो. हे सुद्धा फार महत्वाचं आहे. का महत्वाचं आहे? कारण जर आपण 17वं वचन पाहिलं त्याच अध्यायाचं, तर त्या ठिकाणामध्ये 26-17 तर म्हटलेलं आहे, बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी शिष्य येशूकडे येऊन म्हणाले, "आपणाकरता वलांडणाच्या भोजनाची तयारी आम्ही कोठे करावी म्हणून आपली इच्छा आहे." मग बाकी पुढचं सर्व आहे. सो वलांडणाचं जे भोजन आहे ते प्रभू येशू ख्रिस्तानी